मार्गशीर्ष गुरुवार झाले आणि काही चालू पण आहेत. त्याचबरोबर दत्त जयंती झाली, भगवान विष्णूंची सेवा पण झाली. आता आपल्याला खूप मोठी आणि खूप प्रभावी अशी सेवा करायची आहे. ती कोणाची? तर अर्थात आपल्या गणपती बाप्पाची. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. उद्या आहे 7 डिसेंबर आणि वर्षातली सगळ्यात खास म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातली संकष्ट चतुर्थी आहे. मार्गशीर्ष महिन्यालाच खूप असं पावित्र्य आणि आध्यात्मिक स्थान आहे. या महिन्यामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. त्याचबरोबर श्रीकृष्ण भगवंतांची सुद्धा या महिन्यामध्ये पूजा केली जाते. आणि माता लक्ष्मीचे तत्व तर खूप जागृत असतात. जो भाविक भक्त मनापासून लक्ष्मीची सेवा करतो त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी निरंतर वास करत असते. त्याचबरोबर भगवान विष्णूंची सुद्धा माता लक्ष्मीसोबत पूजा केली जाते. आणि या सर्वांसोबतच आपल्याला गणेश भगवंताची, गणपती बाप्पाची सुद्धा उपासना आणि आराधना करायची आहे. त्यातच उद्या मार्गशीर्ष महिन्यातली संकष्ट चतुर्थी आहे आणि तिला खूप असे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे आणि काही अशा मुख्य सेवा करायच्या आहे. एक वेळ तुम्ही उपवास नाही केला तरीही चालणार आहे, पण सेवा मात्र नक्की करा. कारण ज्यांचे आधीपासूनचे संकष्टीचे व्रत चालू असतील ते उद्या करणारच आहे. पण उद्या मध्येच उठून कोणी करू शकत नाही, कारण मंगळीपासूनच गणेश चतुर्थीचे किंवा संकष्टीचे व्रत हे करायचं असतं. तर तुम्ही उद्या उपवास करणार असेल तरीही चालेल आणि नसाल करणार तर सेवा मात्र नक्कीच करायची आहे. अगदी 4-5 सोप्या आणि साध्या सेवा आहेत, त्या फक्त घरामध्ये उद्या केल्या ना तरीही श्री गणेशाची, माता लक्ष्मीसोबत, भगवान विष्णूसोबत आणि श्रीकृष्णासोबत आपल्याला कृपा भेटणार आहे. तर त्या सेवा कोणत्या ह्याच आपण आता व्हिडिओमध्ये बघणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. चतुर्थीचा प्रारंभ हा 7 डिसेंबर 2025 रोजी 6:24 होणार आहे. त्याचबरोबर चतुर्थीची समाप्ती ही 8 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 4:03 होणार आहे. त्याचबरोबर चंद्रोदय हा 7 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8:35 असणार आहे. आणि चंद्रोदयाशिवाय चतुर्थी पूर्ण होत नाही, म्हणून या दिवशी चंद्रोदय झाल्यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे. आणि चंद्रोदयाला सुद्धा खूप महत्त्व आहे, म्हणून या दिवशी प्रत्येकाने चंद्रदर्शन घ्यायचं आहे. रविवारी 7 डिसेंबर रोजी संकष्टी चतुर्थी आहे. सकाळी लवकर उठायचं आहे. गणपती बाप्पांना स्नान घालायचं आहे. गणपती बाप्पांवरती 11 वेळा अथर्व शीर्ष म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, चंदन आणि अक्षदा वाहून त्यांची पूजा करायची आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असणारं लाल रंगाचं फूल, त्यातले त्यात खास म्हणजे जास्वंदीचं फूल अतिशय प्रिय आहे. ते जर तुमच्याकडे असेल तर ते गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. नसेल तर कुठलंही लाल रंगाचं फूल तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला 11 किंवा 21 दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. ते जुडीच्या स्वरूपामध्ये द्यायचं आहे. म्हणजे 11 दुर्वांची जुडी किंवा 21 दुर्वांची जुडी अशी आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. सगळ्यात आधी जी जुडी आपण बांधणार आहोत ती आपल्याला हळदी कुंकवामध्ये बुडवायची आहे आणि नंतर ती गणपती बाप्पाच्या मस्तकावरती ठेवायची आहे. ती पण आपल्याला दुर्वाच्या शेंड्याखाली आणि त्याचं जे बुड असतं ते वरती, अशा स्वरूपात गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील, जी काही गोष्ट असेल जी तुम्हाला गणपती बाप्पांकडून हवी असेल, तुमची काही राहिलेली अडलेली कामं असतील, तुमच्या मनोकामना असतील, त्यासुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायच्या आहे. त्यानंतर तुम्हाला ओम गणपतेय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. गणपती बाप्पाचा अतिशय प्रभावी असा मंत्र आहे आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी अतिशय सोपा उपाय आहे. त्यामुळे आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. आपल्याला पूजेमध्ये एक तिळाचा दिवा देखील लावायचा आहे. तिळाचा दिवा आपल्याला गणपती बाप्पांच्या पुढे लावायचा आहे. विशेष करून रात्री हा दिवा लावायचा आहे. आणि या दिव्यामुळे घरातील किंवा आपल्या आयुष्यातील जी नकारात्मकता असते ना ती दूर होत असते. म्हणून या दिवशी आपल्याला आवर्जून गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये तिळाचा दिवा हा लावायचा आहे. त्याबरोबरच या दिवशी गणपतीचं मंदिर असेल किंवा देवीचं मंदिर असेल किंवा कुठलंही मंदिर असेल तर तिथं जाऊन तुम्हाला दानधर्म करायचा आहे. तुमच्या यथाशक्तीने
तुमच्या इच्छेने जे पण तुम्ही दान करू शकता ते तुम्हाला या दिवशी करायचं आहे. कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये दानधर्माला खूप महत्त्व आहे. त्यातले त्यातच गणपती चतुर्थीच्या दिवशीसुद्धा आपल्याला आवर्जून दानधर्म करायचा आहे आणि त्यामुळे गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होणार असते. यामध्ये विशेष करून आपल्याला लाडू किंवा एखादा गोड पदार्थ अर्पण करायचा आहे. तर तुमच्या इच्छेने तुम्हाला जो पण गोड पदार्थ आवडेल पण तो तुम्ही अर्पण करू शकता. त्याबरोबरच आपल्या जवळ आसपास एखादी गाय असेल तर आपल्याला गाईला गूळ आणि हरभऱ्याची डाळ त्याचबरोबर थोडीशी हळद खाऊ घालायची आहे. यामुळे आपल्याला भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पा त्याचबरोबर इतर सगळ्याच देवतांचा आशीर्वाद भेटणार आहे. आणि गोमातेची पूजा ही सर्वश्रेष्ठ मानली जाते, म्हणून उद्या आपल्याला जमल्यास गाईला देखील ह्या वस्तू खाऊ घालायच्या आहेत. आपण दिवसभर संकष्ट चतुर्थीचा उपवास करत असतो. रात्री हा उपवास चंद्राला पाहूनच आणि चंद्राची पूजा करूनच सोडला जातो. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी रात्री चंद्रदर्शन घ्यावं, जमल्यास चंद्राला अर्ध्या द्याव्या आणि ओम सोमाय नमः या मंत्राचा तुम्हाला जमेल तितक्या वेळा जप करावा. कारण यावर्षी चंद्रदर्शनाला सुद्धा खूप असे महत्त्व आहे. आणि ह्या सर्व सेवा जेव्हा आपण आपल्या घरामध्ये करत असतो ना, तेव्हा गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्यावरती होत असते. आपली सर्व अडलेली नडलेली कामं होत असतात. कारण गणपती बाप्पा हे रिद्धी सिद्धी बुद्धीचे आणि सर्व दुःखांचे विघ्नहर्ता आहेत. कुठलंही काम असू द्या, कुठलंही दुःख असू द्या, कुठलंही संकट असू द्या, हे गणपती बाप्पांचं जर मनापासून स्मरण केलं ना तर नक्कीच दूर होत असतं. आपल्या आयुष्यातली कितीही मोठी अडचण असू द्या, ती जर आपण गणपती बाप्पांवरती सोपवली आणि मनापासून जर त्यांना प्रार्थना केली ना तर ती अडचण नक्कीच दूर होत असते. आणि उद्याची मार्गशीर्ष महिन्यातली चतुर्थी अतिशय प्रभावी अशी आहे. प्रत्येकाने आपल्या घरामध्ये या साध्या सोप्या सेवा कराव्या आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करून घ्यावं. तर ह्या व्हिडिओमध्ये इतकेच. भेटूया पुढच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.